किती वेळ झाला भेटून, साधा एक कॉल सुद्धा केला नाही त्यानंतर. माझी आठवण येत असेल का नाही, का प्रेम हे सांगितल्यावर लगेच इंटरेस्ट गेला. जावे. हा? अगं जेवण सोडून कसला विचार करतेस? नाही, जेवते की. जेव. ते केतन कधी येतो म्हणला? येतील आता. सगळं गाव झोपलं तरी ह्यांचं काम चालूच आहे. कसलं काम करतात काय नाही. नुसते भासच व्हायलेत आज. ह्यांनी इग्नोर केलं काय मला की दिसलोच नाही? नाही दिसलोच नसणार. तू खडा कुठून आला? आता ढगात ना काय गारांच्या ऐवजी खड पडायला लागलं का काय? वहिनी पण ना काही पण जोक मारत असते. अगं बाहेरून आला असेल, ते गाडीच्या टायर खाली ते उडून आतमध्ये आला असेल. होतं असं कधी कधी. थोडा घेऊन घ्या. सावे. हा अगं लक्ष कुठे तुझं? जेव की. सारखी तिकडे काय बघतेस? हा जेवते. तुम्ही जेवा, मी आलेच जरा. अगं पण जेवण नाही नको झालं माझं. आलेच मी. हा अगं जेवा. धैर्य, तुम्ही इथं काय करताय? काय करताय म्हणजे? तुम्हाला भेटायला आलोय. बसा की गप्पा मारूया. बसा. उठा उठा आधी. चला पटकन चला. तुम्ही इथं काय करताय? सांगितलं की
तुम्हाला भेटायला आलोय. म्हणे भेटायला आले. घरी गेल्यावर साधा एक फोन पण नाही केला. भेटून बोलण्याची मजा आहे ती फोनवर बोलण्यात कुठं. म्हणून आलोय. झालं भेटून मग जा आता, कुणीतरी येईल पटकन. असं कसं जाऊ? मग काय आतमध्ये जेवायला येते आता? मी नेत असला तरी येतो. चला. एक मिनिट. तुम्ही आतमध्ये आलात ना तर आधी सगळे तुम्हाला खातील. मग असं करा, तुम्ही आतमध्ये जाऊन माझ्यासाठी जेवण घेऊन या आणि तुमच्या हातानं बरोबर प्रेमानं. म्हणजे तुम्ही आज पण काही खाल्लं नाही? काय आहो धैर्य तुम्ही. हे बघा, आतमध्ये सगळे आहेत. कुणी बघितलं ना बारवायच्या आधीच पर्यंत संपत. मी काय म्हणते, मी परत कधीतरी तुमच्यासाठी जेवण घेऊन येते. तुम्ही प्लीज आत्ता जावा. त्याचा पटकन. सावी, प्रेमासाठी एवढी सुद्धा रिस्क नाही घेणार होय तुम्ही? सावे, हा काय एवढं रात्रीचं बाहेर काय करायलास? अरे काही नाही, असंच ते. खाल्लेलं चिरवायला आले होते. तुला उशीर झाला आज यायला. काय जरा एक्स्ट्रा कामं लावल्या त्या सांगण्याची सोय नाही बसावी. काय झालं? ते मच्छर चावला. मी होतो आज, भुका लागल्यात. तू पण ये, जास्त थांबू नको, मच्छर फोडून काढाय नाही तर. हा चल. हा येते. काय चाललं होतं तुमचं? वेडी झालं का? हा. तुमच्या प्रेमात. बरं, आता लवकर जाऊन जर लवकर जेवण घेऊन आलात तर मलाही लवकर निघता येईल. नाही तर परत कोणीतरी येईल. धैर्य प्लीज ऐका ना. आज नको, मी खरंच नंतर परत जेवण घेऊन येतो. आजच आणि आत्ताच. लई लाडत आला तर तुम्ही आता. आता माझे लाड तुम्ही नाही पुरवणार तर मग कोण पुरवणार? नाही म्हणजे तसं आमच्या घरी पण आहेत लाड पुरवणारे. आय मीन पुरवणारी. पण मला तर तुमच्याकडूनच पुरवून घ्यायचेत ना माझे लाड. मस्का मारायला एक नंबर जमता तुम्हाला. बरं ठीक आहे, इथंच थांब. इथून अजिबात कुठं हलू नका. अजिबात हलणार नाही. ना या जागेवरून ना तुमच्या मनातून. तुम्ही लपायचं, मी आलेच. जा.
कसा आला? दीपा आला असेल कसा तरी. तू अजून त्या खड्याचाच घेऊन बसलेस होय? अहो मी त्या खड्याचं नाही घेऊन बसलेली. तो आत कसा आला याचा विचार करायला लागला. असं कसं आत येईल बरं? आता त्या गाडीचा टायर काय लोकांनी खेळायला लागलाय का? नेम धरून फेकल्यासारखा आत आलाय. मला वाटतंय मी ते मुद्दाम फेकला असणार. तुम्हाला काय वाटतंय? मला नाही माहित बाई. तू असं का करत आहेस दीपा? तू ना पोलीस होऊन याचा तपास घे. बेस्ट आयडिया. वंस काय पाहिजे होतं काय? नाही, तुमचं आवरलं का बघायला आले होते. आई भांडी घासायची असतील ना? घासते मी. दे. घासली. घासली? आवरलंय आमचं सगळं. तू जाऊन झोपायची तयारी कर, मी आलेच. हा. आता काय करायचं? हे दोघे आहेत तोपर्यंत कसं जेवण घेऊन जाणार मी? आई सांगा की तुम्हाला काय वाटतंय? काय करू आता? कसं गॅस भरवायचं यांना? हॅलो. हॅलो. हो काय माझ्यासाठी स्पेशल जेवण बनवताय काय स्वतःच्या हातानं? म्हणजे त्याची काही गरज नाही. जे असेल ते पण चालेल मला. फक्त तुमच्या हातानं प्रेमानं भरवा. ते पण स्पेशल होईल माझ्यासाठी. तुम्ही तर आज मजनूच झाले की. आता समोर तुमच्यासारखी लैला असल्यावर कोण मजनू नाही होणार? हा बस बस झालं. इथं मला काय करायचं कळत नाही आणि तुम्ही काय डायलॉग मारताय? कळलं म्हणजे? किचन मध्ये आई आणि वहिनी आहे. आता त्यांच्या समोर जेवण कसं घेऊन येऊ मी? आता ते बाहेर गेल्याशिवाय काय होऊ नाही शकत. मी काय म्हणते, आजचं कॅन्सल करू आपण. मी उद्या तुम्हाला पार्टी देते. हा आता तुम्ही घरी जा. नाही नाही, असं कसं? आणि काय हो, तुमची आई आणि वहिनी काय किचन मध्ये झोपतात काय? काहीतरीच काय. किचन मध्ये कशाला झोपतील त्या? त्यांचं काम झालं की त्या येणार आहेत परत. मग त्या गेल्यानंतर आणा की ताट. अहो तोपर्यंत खूप वेळ होईल. त्यांना होऊ देत की वेळ. मला नाही होत वेळ. मी तुमच्या हातनं प्रेमानं घास खाल्ल्याशिवाय जागचा हलणार नाही. धैर्य ऐका माझं. तुम्ही असं हट्टी वागू नका. मी थांबलोय, वाट बघतोय. हा बाय.
काय ग सावे, हा झोपली नाहीस होय अजून? हे काय झोपायलाच चालली. प्रेम आहे म्हणायचं तर. चला. धैर्य, खा पटकन, कुणीतरी येईल. पीरतीचा नाद खुळा, हिनकीचा जाळ खुळा, गप्पगार करतो या गुलाबी होवार खुळा. दुरावते आस पुन्हा, पुकार दे साथ पुन्हा, वनवाय हो रातला लावतो या याड पुन्हा. जीव फिरून फिरून तिथंच येतो या, दुरून ह्यो झुरून एकच होतो या. जीव फिरून फिरून तिथंच येतो या, दुरून ह्यो झुरून एकच होतो या.
झालं आता. आता मी जाते. ऐका ना, एक काम करा ना, हे ताट आतमध्ये ठेवा आणि पटकन बाहेर या. परत परत कशाला बाहेर येऊ आता? ऐक, धैर्य, तुम्ही इथं आलाय ना तेच खूप जास्त आहे. आता परत काही नको. मी जाते, कोणीतरी बघल. सावी, हे बघा, प्रेमात जास्त असं काहीच नसते. काही कितीही केलं ना तरी ते कमीच असते. प्लीज नाही म्हणू नका. धैर्य, बघा, ह्याच गोष्टी नंतर आपल्या आठवणीत राहणार आहे. अहो, आयुष्यभर ह्याच आठवणी घेऊन जायचंय आपल्याला पुढं. प्लीज 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 प्लीज, एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी. सरप्राईज? प्लीज 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 नाही म्हणू नका. प्लीज 1000 वेळा प्लीज. धैर्य, 1,00,000 वेळा प्लीज. प्लीज. मी आतमध्ये जाते, तुम्ही इथंच थांबा. लवकर या. जाऊ तर द्या आधी. सॉरी सॉरी सॉरी, जा पण लवकर या. आलीच. हा. हो हो हो, उठा. कसला तरी आवाज आला. उठा की. ओ, आला आला, आवला. झोप आता. एवढ्या रात्री कुठं चालत माणसं? काहीतरी गडबड आहे, बघायला लागतंय. बोला, काय सरप्राईज आहे? चला चला. धैर्य, आओ. चला, असे सांगतो आहो. सगळं कुठं घेऊन चाललंय ते तरी सांगा. सांगतो.
धैर्य अहो, कुठं चाललोय आपण ते तरी सांगा की. तुमचा एवढा पाय दुखतोय तर काय जायची गरज आहे? हा, कोणाचे पाय दुखते? तुमचे? काय म्हणजे एवढ्या छोट्या मोठ्या गावानं पाय दुखणे एवढे नाजूक पाय नाहीत धैर्य मुजुमदारचे तरी. आणि तुम्हाला सरप्राईज देण्यासाठी जर दुखणार असेल ना तर दुखू देत, मला नाही फरक पडत. चला. अहो तुम्ही स्ट्रॉंग आहात माहितीये मला, पण माणूसच आहात ना. कशाला एवढा हट्ट करत आहे? आणि असं काय हाय काय सरप्राईज? कुठे चाललोय ते तरी सांगा. सांगणार, सगळं सांगणार. चला. तुम्ही काय झालं? चला की. मला असं वाटलं की कोणीतरी आपला पाठलाग करते. मग ह्या वेळेला कोण असणार सगळे? चला. काही लागलं हुकूम सोडायचा फक्त. सध्या मला शांतता हवी, फक्त शांतता. सकाळी मी यांना विचारलं काही हवंय का तर नको म्हणाले. मला ना काहीच कळत नाहीये. ऍक्सिडेंट झाल्यावर पाय मोकळे करायला कोण जात? अस्वस्थ पण वाटत होते. त्यांना काही पाहिजे असेल का? हा, किती आत्या होत्या आणि बाबा होते समोर म्हणून काही सांगता येत नव्हतं यांना. अरे देवा, मी पाणी ठेवायलाच विसरले. यांना तहान लागली असेल तर रात्रीचा त्रास होईल उगाच. मी पाणी ठेवून येते.
सांगे बघ आज तुझी कशी वाट लावते मी. किती लांब जायचंय अजून? हे काय आलोच, पोचू लगेच. सावकाश. मला असं वाटते तुमचा मगासचा डाऊट खरा होता. 100% कोणतरी आपला पाठलाग करते, नाहीतर हे कुत्र असं भुंकणार नाही. माझ्या घरातून कोणी बघितलं नसेल ना मला? त्यांच्यापैकी कोणी आलं नसेल ना? नाही, मला नाही वाटत तुमच्या घरातलं कोणी असेल. कारण जर असतं तर एवढ्या वेळात आपल्याला अडवलं असतं, वाट नसती बघितली. पण तरी सुद्धा उगाच रिस्क नको. जर खरंच घरातलं कोणी असलं तर नसता प्रॉब्लेम होऊन बसायचा.